जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। अंबरनाथच्या पालेगाव परिसरात तरुणाचं अपहरण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या हल्ल्यात ओम खोरे हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या मुंबईच्या केएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मंगळवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ओम खोरे हा तरुण जिम करण्यासाठी पालेगाव येथील सोल फिटनेस या ठिकाणी गेला होता। रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास पालेगाव येथील संदीप गवळी, रवी परमार उर्फ शंभू, नयन मडवी, सचिन पाटील आणि राज देसेकर यांनी संगनमताने ओम खोरेला बाजूच्या मैदानात नेऊन लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला केला। यात ओमच्या हाताला, पायावर, पाठीवर लाकडी दांडक्याने फटके मारल्याने संपूर्ण पाठ अक्षरशः काळी निळी झाली। संपूर्ण शरीरावर 4 फ्रॅक्चर असल्याचं बोललं जाते। या मारहाणीनंतर ओमला सुरुवातीला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं, परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने मुंबईच्या केएम रुग्णालयात हलवण्यात आलंय। हे सर्व प्रकरण तरुणीचे प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून हा हल्ला झाल्याचं पोलीस तक्रारीत म्हटलंय। या घटनेनंतर अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात संदीप गवळी सह 4 जणांविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। सध्या सर्व आरोपी हे फरार झाले असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत। संदीप गवळी शंभू होता आणि एकाचा चेहरा ढाकलेला होता काळ्या कपड्याने। त्याच्या अगोदर पण वाद झाला होता का त्याच्यासोबत? नाही, जिम वरून बाहेर निघत होतो मी, तेव्हा त्यांनी मला बोलवला। त्या संदर्भात पोलीस स्टेशनला तक्रार केली? करतो आता, आता काय बोलणार आहे? काय केलं? मला न्याय भेटला पाहिजे। नेमकं मारण्याचं कारण काय होतं? कशाने मारण केलेलं आहे? त्याच्याकडे काय होतं? शस्त्र वगैरे काय होतं? दांडका होती, रॉड होती, कोणतरी फेकले तिथे आणि मग मारले मला। कुठे घेऊन गेलं होतं मारायला? जिमच्या समोर एक मैदान आहे, त्याच्या पुढे नेला। नाव काय त्याचं? ओम रवींद्र खोरे, म्हणजे राहायला कुठं? पालेगाव। आणि ज्याने मारण केलं त्याला कुठे? एक पालेगावातला होता, एक अंबरनाथला, एक माहित नाही। कुठे कुठे लागलं तुम्ही? दोन्ही पायावर लागलंय, दोन्ही हातावर, पाठीवर मारलंय खूप। माझं नाव रवींद्र कातोर खोरे। माझा मुलगा ओम रवींद्र खोरे आज संध्याकाळी 9:30 वाजता जिमला गेले असताच त्याला जिममधून पकडून नेऊन अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला। हा त्याच्यामध्ये संदीप जनार्दन गवळी आणि एक शंभू म्हणून पोरगाव, या दोघांनी त्याला जिममधून पकडून नेला आणि पुढे अंधारात नेऊन 4-5 जण दुसरे होते त्याही मारले। मारण्याचं कारण संशयपद मुलीच्या वरून ते संदीप जनार्दन गवळी ते पण राहिला पालेगावातच। त्याच्या हाताला 4 फ्रॅक्चर आहेत, पायाचे दोन्ही पाय फुटलेत आणि तो सबूत मिटवण्यासाठी त्याचा मोबाईल सुद्धा फोडून टाकले। मला हीच मागणी आहे की त्याला न्याय मिळावा। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।